नमस्कार लाडक्या बहिणी आणि लाडके दादांनो, तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे। देशातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना केंद्र शासनाने जाहीर केलेली आहे आणि ती म्हणजे PM सूर्यचूल योजना किंवा PM सूर्यघर योजना। तर पहा, या ठिकाणी डाव्या साईडला आपल्याला नेम ऑफ वेंडर किंवा मॅन्युफॅक्चरर म्हणजे ज्या कंपन्यांमार्फत आपल्याला हे सूर्यचूल मिळणार आहे त्या कंपन्यांची इथे नावे दिलेली आहेत। पहा, पहिली आहे पेगासस पॉवर अँड इन्फ्रा लिमिटेड, दुसरी आहे ई शार्प सोलर सोल्युशन्स, तिसरी आहे कहो। तर त्याच्यानंतर त्यांचा समोरच्या कॉलममध्ये ॲड्रेस दिलेला आहे आणि इकडे कॉन्टॅक्टसाठी जीमेलसुद्धा दिलेले आहेत। तेव्हा तुमच्या काही प्रश्न असतील किंवा काही तक्रारी असतील तर तुम्ही त्यांना या जीमेलवरून संपर्क साधू शकता। तर खाली बघा लाडक्या बहिणींनो, आपण या सर्वप्रथम आपण पाहूत की या सूर्यचुलीवरती आपण काय काय स्वयंपाक करू शकतो। बघा, इथे आपल्याला दिलेलं आहे फुल रेंज ऑफ इंडियन कुकिंग, म्हणजे जेवढे भारतातील समजा जेवढे अन्नपदार्थ आहेत ते सर्व आपण या सूर्यचुलीवरती बनवू शकतो। त्याच्यामध्ये इथे पहा दिसत आहे बिर्याणी आहे, मिल्क आहे म्हणजे दूध आपण उकळू शकतो, अंडे उकळू शकतो, आपण पोहा बनवू शकतो, आपण डाळ बनवू शकतो, आपण भात बनवू शकतो, आपण चहा बनवू शकतो, चपाती करू शकतो, सांबर, अशा प्रकारचे म्हणजे जेवढ्या प्रकारचे अन्न आपण आपल्या नॉर्मल गॅसवरती किंवा चुलीवरती शिजवतो ते सर्व प्रकारचे पदार्थ आपण या सूर्यचुलीवरती बनवू शकतो। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गॅस सिलेंडरची बचत होणार आहे आणि या सूर्यचुलीचं वाटप एकदम मोफत होणार आहे। या सौर चुलीचा फॉर्म कसा भरायचा हे पाहण्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट पाहावी लागेल, ती म्हणजे पहा, या ठिकाणी आपल्याला 3 प्रकारच्या वेगवेगळ्या सूर्यचुली दिसत आहेत। त्यामध्ये पहिल्या क्रमांकाची सूर्यचूल आहे ती म्हणजे डबल बर्नर सोलर कुकटॉप। यामध्ये पहा काय आहे, 2 शेगड्या दिसत आहेत आपल्याला। तर 2 शेगड्या, ह्या दोन्हीही शेगड्या ह्या सौर ऊर्जेवर चालतात आणि सौर ऊर्जेवर जर चालू शकत नसतील, उदाहरणार्थ संध्याकाळी स्वयंपाक करायचा किंवा ढगाळ वातावरणात स्वयंपाक करायचा, तर अशा वेळेस ह्या दोन्हीही शेगड्या आपण इलेक्ट्रिसिटीवर, त्याला ग्रीड इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं, या ठिकाणी पाहू शकता आपण आपल्या जनरली लाईटवर सुद्धा चालवू शकतो। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप। आता ह्याचं कसं, इथे 2 वेगवेगळ्या शेगड्या दिसत आहेत। एक शेगडी जी आहे मोठी ती सौर ऊर्जेवर देखील चालते आणि लाईटवर देखील चालते, परंतु जी खालची छोटी शेगडी आहे ती फक्त सौर ऊर्जेवरच चालते, ती लाईटवर चालत नाही, असा त्याचा अर्थ डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप। आणि तिसऱ्या क्रमांकाचा आहे सिंगल बर्नर सोलर कुकटॉप। यामध्ये पाहू शकता आपण फक्त एकच शेगडी दिसत आहे आणि ही शेगडी सौर ऊर्जेवर देखील चालते आणि लाईटवर देखील चालते। तर बघा लाडक्या बहिणींनो, फॉर्म भरण्या अगोदर ही महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, कारण नंतर मग कसं होतं आहे, आपण निवडतो एक, येते दुसरंच, किंवा आपण कंपनीवाल्यांना ओरडतो, कंपनीवाल्यांनी हेच आयटम दिला, तेच आयटम दिला, आम्हाला हे पाहिजे होतं। तर त्या अगोदर आपण काळजीपूर्वक आपणास कोणता प्रोडक्ट हवा आहे 3 पैकी ते निवडायचं आहे। त्यामुळे ही माहिती योग्य समजून घ्या आणि फॉर्म भरताना योग्य ऑप्शन निवडा। चला आता आपण पाहू या सौर चुलीचा फॉर्म भरायचा कसा। तर या ठिकाणी खाली आपण पाहू शकता क्लिक हेअर फॉर इन्क्वायरीज, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतो इथे प्री बुकिंग फॉर्म इंडोर सोलर कुकिंग सिस्टीम असं दिसत आहे। तर हेच फॉर्म आहे जे आपल्याला भरून द्यायचं आहे। तर यामध्ये सर्वप्रथम पहा, पहिल्याच क्रमांकाचा कॉलम आहे ते म्हणजे नावाचा, या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे जे काय आहे ते पूर्ण। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे स्टार दिसत आहे ते भरणं अनिवार्य आहे, त्यामुळे इथे पूर्ण नाव टाकायचं आहे, बरोबर जे आधारवर नाव आहे ते टाका। समोर कंपनीचा ऑप्शन दिसत आहे, कंपनीचा ऑप्शन कंपल्सरी नाही, इथे तुम्ही काही नाही भरलं तरी चालते, ते रिकामं सोडून द्या। या ठिकाणी पहा आपल्याला आपला ईमेल ID टाकायचा आहे, त्याच्यानंतर समोरच्या कॉलममध्ये आपला चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण कंपनीला तुमच्याशी
कॉन्टॅक्ट साधण्यासाठी सुलभता व्हावी यासाठी इथे तुमचा चालू मोबाईल नंबरच टाका. त्याच्यानंतर इथे तुमचं राज्य निवडायचं आहे, महाराष्ट्र निवडा. त्याच्यानंतर समोर जिल्हा निवडायचा आहे. ह्या कॉलममध्ये जिल्हा निवडल्याच्यानंतर साईटला आपण पाहू शकतो फॅमिली साईज. तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत, 1 2 3 4 5 6 किंवा 6पेक्षा जास्त जर असतील तर 6+ हे ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरचाच कॉलम पहा, नंबर ऑफ LPG सिलेंडर्स यूज्ड पर इयर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही एका वर्षामध्ये किती गॅस सिलेंडर वापरता हे इथे अंदाजे टाकायचं आहे. 5 6 4 3 जे काही तुमचे सिलेंडर तुम्ही वर्षभरात वापरत असाल त्याची इथे माहिती टाकायची आहे. त्याच्यानंतर आता सुरू होतो या फॉर्मचा अत्यंत महत्त्वाचा भाग, तो म्हणजे पहा सोलर पॅनल स्पेस अवेलेबिलिटी. यामध्ये तुम्हाला असं विचारलेलं आहे, सौर चुलीसोबत येणाऱ्या ज्या 2 सौर प्लेटा आहेत त्यांची साईज आहे 2 मीटर बाय 2 मीटर. आणि हे सौर प्लेट बसवण्यासाठी तुमच्या छतावरती जागा उपलब्ध आहे का, जागा अवेलेबल आहे का, हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. आता इथे महत्त्वाचा पार्ट असा आहे की तुम्ही जर नॉट अवेलेबल ह्यावर जर क्लिक केलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे त्या प्लेट बसवण्यासाठी जागा अवेलेबल नाही. म्हणजे सरळ तुमचा फॉर्म या योजनेतून बाद होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणचा पहिलाच पर्याय निवडायचा आहे आणि ते म्हणजे 2 मीटर बाय 2 मीटर ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर समोर बघा नंबर ऑफ बर्नर्स रिक्वायर्ड. म्हणजे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणता प्रोडक्ट पाहिजे तिन्हीपैकी. एक सिंगल बर्नर आपण पाहिली त्याची माहिती आणि एक इथे आहे डबल बर्नर, त्याची पण आपण माहिती पाहिली. तर चला आम्हाला डबल बर्नर पाहिजे. ज्याला सिंगल बर्नर पाहिजे त्यांनी सिंगल निवडू शकता, ज्यांना डबल बर्नर पाहिजे ते डबल निवडू शकतात. त्याच्यानंतर आहे क्वांटिटी ऑफ सोलर कुकर रिक्वायर्ड. या ठिकाणी तुम्हाला किती सौर चुली पाहिजे हे तुम्ही निवडू शकता. 1 2 3 4 5 6 जेवढ्या पण तुम्हाला पाहिजे असतील. पहा इथे जास्तीत जास्त पाहू शकतो आपण 5000 ते 10000 पीसेस किंवा 5000 ते 10000 नग यामध्ये आपण निवडू शकतो. समोर जे काही त्यांचं पेमेंट समजा जाहीर होईल, सध्या कंपनीने सांगितले की आम्ही मोफत देणार आहोत, पण जे काही पेमेंट ते जाहीर करतील त्या पेमेंटनुसार प्रत्येक आयटमसाठी वेगवेगळं पेमेंट भरावं लागेल. समजा 1000 2000 रुपये ज्या प्रमाणामध्ये, ते काय तेवढे जास्त नाहीत. कारण केंद्र शासनाने असं जाहीर केलेलं आहे की देशातील सर्व लाडक्या बहिणींना आम्ही मोफत सूर्यचुलीचं वाटप करणार आहोत. त्यामुळे ह्यामध्ये पेमेंटचा तेवढा इश्यू येणार नाही. आणि लास्टचा ऑप्शन बघा एनी अदर क्वेरीज. इथे तुमचे काही या योजनेबद्दल प्रश्न असतील, काही मनात शंका असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. नसेल तर तुम्ही सिम्पली नो टाईप करून सोडून द्या, कारण इथे स्टार आहे म्हणजे ते आपल्याला भरणं कंपल्सरी आहे. एवढं सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही परत एकदा चेक करा तुमची माहिती व्यवस्थित भरलेली आहे का. आणि जर भरलेली असेल तर या ठिकाणी बघा सबमिट बटन दिसत असेल, सिम्पली सबमिटवर क्लिक करा. तुमचा फॉर्म त्यांच्याकडे जातो. तर पहा या फॉर्मची डायरेक्ट लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेव्हा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवरती क्लिक करा आणि डायरेक्टली तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होईल. आणि हा फॉर्म काळजीपूर्वक भरा. आणि लवकरच याची घोषणा होणार आहे मित्रांनो. लाडक्या बहिणी आणि लाडके दादांनो, लवकरच ह्याबद्दल घोषणा होणार आहे आणि लवकरच ह्या सौर चुलीचं वाटप देखील सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही या सौर चुलीबद्दल प्री बुकिंगचा फॉर्म भरलेला नसेल तर तो फॉर्म कृपया एकदा भरून घ्या. कारण नंतर असं होतं की शेजारच्या ताईला शेगडी आली आणि आम्हाला आलीच नाही. तर पहा लाडक्या ताईंनो, तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरही लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तेव्हा भेटूयात नवीन अपडेटसह. धन्यवाद.